गुड मॉर्निंग, जय भीम सर्वांना. तर मी अशी रोज फिरायला येत असते बघा. आणि माझ्यासोबत कोणी नाही राहत, कोणी घ्यायचं पण नाही सोबत, कारण की गोष्टी सांगितल्यानं जे आपल्याला ऊर्जा आपली गमावायची असते ते गमावलं जात नाही. त्याच्यामुळे एकटंच या आणि व्यवस्थित फिरल्यानं व्यवस्थित तुमची तब्येत वगैरे राहते. आज आपण घेणार आहे अनुकरण विषय, म्हणून सकाळी अनुकरण विषय. तर मी रोज इथे येतो ना, तर इथं भेटते मला बंदर. ह्या झाडावर हे झाड दिसते ना, हे तर इथं दिसते मला बंदर. रोज पाहते मी. आज जाणून मी मोबाईल आणला, पण आज ते बंदर आहे नाही तिथं. आज आपण अनुकरण विषय सांगणार आहे. तर एक राहायचा टोपी विक्या, आणि तो त्याच्या गावाला जाऊन रोज टोप्या विकायचा. असं करता करता त्याच्या भरपूर टोप्या झाल्या, आणि तो ते घेऊन पूर्ण पेटी भरली आणि तो विकायला गेला. तर तो पै जाता जाता तो पेटी घेऊन थकला असता तो एका झाडाखाली बसला आणि त्या टोप्या ज्या होत्या तर त्या डोक्याखाली घेतल्या ती पेटी. तर झाडावर होते वानरं, म्हणजे बंदर. तर त्या बंदरला तो हे करत होता. त्यांना माहीतच नव्हतं की ते बंदर आहे तिथं. आणि विषय असा झाला की ते जे बंदर होते ते उतरले खाली पटापट त्या झाडावरनं. आणि त्या व्यक्तीच्या ज्या टोप्या होत्या तर त्या टोप्या कोणी म्हणजे घातलेल्या होत्या, कोणी डोक्यात घातल्या, कोणी इकडे तिकडे फेकून दिल्या होत्या, आणि पूर्ण वरतं झाडावर घेऊन गेल्या होत्या फक्त. आणि ह्या ज्या माणसानं त्याच्या डोक्यात टोपी घातली होती तर त्याच्यासारखीच टोपी त्यांनीसुद्धा घातलेली होती त्या वानरांनी. आता या माणसाला जाग आली, तर याला वाटलं की आता माझ्या टोप्या कशा काढायच्या. वरती पाहत होतो, पूर्ण टोप्या वानरांनी नेल्या होत्या आणि घालून पण बघितल्या होत्या. मग यानं एक दगड घेतला आणि उचलून फेकून मारला त्या झाडावर. तर त्या झाडावर मारल्यावर ते बंदर काय करू लागले की ती झाडाची जे काही फळं असन तर ते फळं याला मारू लागले. आणि नंतर मग याला असं वाटलं की मी याला दगड मारला तर हा पण मला दगड फेकून मारतो. मग एक याच्या मनात आयडिया सुचली आणि त्याने आपल्या डोक्यातली टोपी घेतली आणि अशी वरतं अशी आकाशामध्ये अशी फेकली. तर या वानरानं काय केलं, सर्व ज्या टोप्या होत्या तर त्या सर्व अशा खाली फेकून दिल्या. आणि ह्या टोपीवाल्यानं सर्व एकत्रित केल्या आणि त्या पेटीत भरल्या आणि ते टोप्या विकायला चालले.